राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम हरे राम सीता राम हरे राम कृष्ण राम राजा राम सीता राम सीता राम राजा राम सीता राम हरे राम सीता राम जय जय राधा रमण हरि बोल 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 जय राधा रमण टाळी सर्वांनी हातवर करा सर्वांनी हातवर करा जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि बोल जय राधा रमण हरि
जय 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 राधा रमण हरि बोल 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 जय 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 राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा जय जय राधा जय जय राधा रमण हरि बोल 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 जय जय राधा रमण हरि पुंडरीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली की जय सब संतन की जय आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळा सावधान आयुष्य खातो काळा सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे वरोनी राहो नका डोळे धुरे वरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची
नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वंशी विभूषितकरान्नवनीरदावात पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात्, पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात्. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शरदिन्दु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासना स्फीट नीलये सरस्वती नमोस्तुते. यच्छावतन सकल शास्त्राणि भूषितन महामंगलं जायते. संस्कृतास्थित सम्मते नाम रामायणादि नमो नमः. प्रथम हि गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. प्रथम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु दशरथ अजर बिहारी. मंगल भवन मंगल हारी, प्रभु दशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तम ही गुरु को शीश नमाओ, हरि चरणों में ध्यान लगाओ. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजीर बिहारी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. अखिल कोटी ब्रह्मांड नायक, आनंद कंद सच्चिदानंद घन, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली महावैष्णव ज्ञानोबाराय, अखिल विश्वाला सुशोभित करणारे वैराग्य राज रसिकत्व प्राप्त संत, तुकोपनिषदकार पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व सकल संत महंत यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणाम प्रणिपात नमन दंडवत. थोडं पुढे सरकून घ्या सर्वांनी. हिंदवी स्वराज्याचे जाणते राजे क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने शौर्याने वीरगाथेने पावन पुनीत झालेली आपली महाराष्ट्रभूमी आणि याच महाराष्ट्रभूमीत वसलेल्या देवळा तालुक्यात असलेल्या आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे कैलासवासी भागाजी सयाजी देवरे यांचं असणारं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्या निमित्तानं आयोजित ही असणारी संगीत प्रवचन रूपी सेवा भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने पुण्यपावन असणारी आपली ही नगरी आणि याच असणाऱ्या नगरीमध्ये आपल्या या नगरीमधीलच असणारे कैलासवासी भागाजी सयाजी देवरे यांचं हे असणारं वर्ष श्राद्ध, ज्याला प्रथम पुण्यस्मरण असंही म्हटलं जातं. शास्त्राच्या भाषेत त्याला आत्मा मुक्ती दिन असं म्हणतात. थोडंसं अजून पुढे सरकून घ्या. त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा संपूर्ण परिवार, त्यामध्ये श्री केशव सयाजी देवरे, श्री
जी भाऊ सयाजी देवरे, श्री योगेश भागाजी देवरे, श्री वैभव भागाजी देवरे, श्री सागर मधुकर देवरे, हा त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा संपूर्ण देवरे परिवार आणि इतरही सर्व असणारे इष्ट आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक सर्वांनी एकत्र येऊन बाबांना एक प्रकारची श्रद्धांजली समर्पित करण्याच्या अनुषंगाने आयोजित करविलेला हा असणारा कार्यक्रम ब्राह्मण देवतांच्या माध्यमातून सुंदर अशा प्रकारे मंत्रघोषातून श्राद्धविधीचा कार्यक्रमही त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। आणि श्राद्धविधीच्या दिवशी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे गेलेल्या पितरांच्या नावानं दानधर्म काहीतरी घडला पाहिजे आणि अगदी त्याच अनुषंगाने ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल किंवा वस्त्रदान असेल, या माध्यमातून गेलेल्या पितरांच्या नावानं हा दानधर्म करून या दानधर्माच्या माध्यमातून प्राप्त झालेलं पुण्य ब्राह्मण देवता आपल्याकडून ज्यावेळेस नाम, कुळ, गोत्र, देश, कुळ, पात्र या पद्धतीचा संकल्प सोडून घेतात आणि त्या संकल्पाच्या द्वारे आपण आजच्या दिवशी अर्जित केलेलं पुण्य ज्या व्यक्तीच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण हा सगळा असणारा सोहळा करत असतो त्या व्यक्तीला हे असणारं पुण्य प्राप्त होत असतं, जेणेकरून त्यांच्या उद्धाराच्या दृष्टीनं, सद्गती प्राप्त होण्याच्या दृष्टीनं त्यांना ज्या पुण्याची आवश्यकता असते हे पुण्य त्यांना प्राप्त झाल्याच्या नंतर गेलेल्या पितरांना सद्गती प्राप्त होते आणि गेलेल्या पितरांना सद्गती प्राप्त झाल्याच्या नंतर ते असणारे पितर आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद देतात आणि अगदी त्याच अनुषंगाने पितृऋणातून मुक्त होण्यासाठी हा देवरी परिवार यांनी एकत्रित येऊन या असणाऱ्या कार्यक्रमाचं असणारं आयोजन या ठिकाणी करविलेलं आहे। म्हणून आजच्या संगीत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे महान भगवद्भक्त देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा आणि आयुष्यातील क्षणाक्षणाची महती सांगणारा हा अभंग आहे। क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणाक्षणाला विचार करायला सांगितला। कोणता? तरावया पार भवसिंधू, भवसिंधू पार करण्याच्या दृष्टीनं आपल्याला विचार करायला सांगितला। किती विचार करायला सांगितला? एवढासा, एवढासा, जास्त, मोठा, कमी असं माप आहे का? नाही। प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःच्या उद्धाराचा विचार करायला सांगितला। स्वतःच्या उद्धाराचा विचार करायला सांगण्याचं तरी त्यांचं एवढा अट्टहास का आहे? या देहाच्या अनुषंगानं जर बघितलं, हा देह नाशिवंत आहे। इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येकाचा असणारा देह हा नाशिवंत आहे। इथं बसलेलेच नाही, गावातील असेल, परिसरातील असेल, तालुक्यातील असेल, जिल्ह्यातील असेल, नवे नवे राष्ट्रातील, देशातील, संपूर्ण जगातील जन्माला आलेला प्रत्येक असणारा व्यक्ती, त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे, कारण हा असणारा देह नाशिवंत आहे। नाशिवंत देह जाणार सकळ, हा असणारा देह पूर्णता जाणार आहे, कारण आपल्याला प्राप्त असणारा आयुष्य तो असणारा काळ खात आहे। आयुष्य खातो काळ सावधान, तो असणारा काळ आपलं आयुष्य खात आहे, म्हणून आपण सावधान झालं पाहिजे। बरं, सावधान झालं पाहिजे, ठीक आहे महाराज, सावधान होऊन काय करायला सांगितलं? संत समागमे धरावी आवडी, संतांच्या समागमाची आवडी धरा, संतांचा समागम करा आणि परमार्थ करण्याची तातडी करा। करावी तातडी परमार्थाची, संतांचा समागम करा आणि परमार्थाची तातडी करा, कारण हा असणारा देह कधी लयाला जाईल, कधी संपुष्टात येईल आपल्याला त्या ठिकाणी सांगता येणार नाही। म्हणून इथल्या मृत्यूलोकाच्या व्यवहारामुळं आपल्या असणाऱ्या डोळ्यामध्ये अज्ञानरूपी धूर घालून त्या धुराच्या भुरळीमध्ये राहू नका। त्या धुराच्या भुरळीत जर आपण राहिलो, त्या भुरळीत जर आपण त्या ठिकाणी राहिलो तर आपलं त्या ठिकाणी निश्चित पतन झाल्याशिवाय राहणार नाही। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहो। इह लोकाचा असणारा व्यवहार, इथला व्यवहार एवढाच आहे, फक्त स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल। ज्या व्यवहारामध्ये स्वतःचा स्वार्थ साधला जातो तो असणारा व्यवहार फक्त स्वतःच्या दृष्टीनं आपल्याला चांगला वाटतो, पण पारमार्थिक दृष्ट्या आणि आपण केलेलं कर्म या दृष्टीनं जर त्या व्यवहाराचा विचार केला तर तो असणारा व्यवहार खोटा आहे, स्वार्थाचा असणारा व्यवहार।
म्हणून हा असणारा देह एक ना एक दिवस जाणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी क्षणाक्षणाला आपल्या असणाऱ्या उद्धरण्याचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. उद्धरून जाण्याच्या दृष्टीनं माणसानं आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला उद्धरण्याच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे. मी सांगून गेलो या देहाच्या अनुषंगानं हा असणारा देह नाशिवंत आहे. कधी आपला देह संपेल, कधी आपला प्राण त्या ठिकाणी निघून जाईल आपल्यालाही सांगता येणार नाही आणि दुसऱ्यालाही सांगता येणार नाही. आमच्या शेजारच्याच गावात घडलेला प्रसंग आहे. दोघं जण पती पत्नी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे झाला. स्वयंपाक झाल्याच्या नंतर भोजनासाठी बसले. भोजनही झालं आणि भोजन झाल्याच्या नंतर त्या माऊलीचं जेवण झालं म्हणून तिनं ताट उचललं आणि ताट बाहेर ज्या ठिकाणी भांडे धुण्यासाठी नेतो आपण त्या ठिकाणी नेऊन ठेवलं. आता आपल्या पतीचं ताट आणायसाठी म्हणून मध्ये गेली आणि ताट उचलायच्या अगोदर जशी माणसाला डुलकी येते किंवा डुकली येते त्या पद्धतीने त्याला डुकली आल्यासारखं झालं. समोर तो माणूस समोर असा खाली पडला, त्याचं डोकं खाली जमिनीला टेकलं. हिला वाटलं काही मजाक करताय की काय. हिनं त्यांना असं वरती उचललं आणि ताट बाजूला केलं. लगेच माणूस साईडला कलंडलं. हिला काही कळालंच नाही काय होतंय, कारण सोबत जेवण केलं, सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या, कुठला आजार नाही, काही त्रास नाही, काही नाही. उठवण्याचा प्रयत्न केला, उठायला तयार नाही. आजूबाजूच्यांना आवाज दिला, सगळे गोळा झाले, बघितलं. अवघ्या तेवढ्या 2 ते 3 मिनिटात व्यक्ती गेला. पण म्हणजे क्षणाचा सुद्धा आपल्या जीवनाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. चालता चालता कधी प्राण निघून जाईल सांगता येणार नाही. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. ओ दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणाचाही या जीवनाचा भरोसा नाही. हम रहे ना मुहाबत रहेगी. आपल्या पश्चात आपण जे इतरांना जीव लावलं, इतरांवरती प्रेम केलं, ते प्रेम फक्त पाठीमागं शिल्लक राहिलं पाहिजे. हम रहे ना मुहाबत रहेगी, दास्तां अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्षणाचाही भरोसा नाही, म्हणून पाठीमागं आपलं असणारं नाव उत्तमरित्या शिल्लक राहिलं पाहिजे. तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे. तुका म्हणे एक मरणाची सरे, तुका म्हणे एक मरणाची सरे.
मरणाची सरे तुका म्हणे मरणाची सरे उत्तम चिवूरे कीर्ती मागे उत्तम चिवूरे कीर्ती मागे तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाची सरे येरती माईके दुःखाची जनेती नाही आदी अंती अवसान तुका म्हणे एक मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे आपल्या पश्चात पाठीमाग आपलं कमीत कमी नाव तर शिल्लक राहावं एवढं तरी चांगलं आपलं असणारं कर्म असावं काहींच्या बाबतीत अशी वेळ येते असं त्यांचं असणारं कर्म असतं की त्या कर्मामुळे घरचे देवाकडे प्रार्थना करतात देवा आमच्या म्हाताऱ्याची चिठ्ठी कुठं हरवली देवा आमच्या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरवली आपल्याच घरच्यांनी आपल्या मरणाची अपेक्षा करावी एवढं जीवन देवानं कधीच कोणाला देऊ नये मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो आपल्या जाण्यानं कमीत कमी आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे जे आपले नातेवाईक असतील ना त्यांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं जिल्ह्यातले सोडा कमीत कमी आपल्या जाण्यानं आपल्या तालुक्यामध्ये असणारे आपले जे नातेवाईक असतील त्यांना तरी कमीत कमी दुःख व्हावं तालुक्यातलेही सोडा कमीत कमी आपण ज्या गावामध्ये राहतो जे गाव आपल्याला ओळखतं त्या गावातल्या लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं त्यांना शोक व्हावा एवढं तरी चांगलं जीवन असावं गावातलंही एक वेळेस सोडा तुम्ही ज्या गल्लीमध्ये राहता किंवा ज्या मळ्यामध्ये राहता ज्या वाडीमध्ये राहता ज्या नगरामध्ये राहता त्या असणाऱ्या गल्लीतल्या किंवा नगरातल्या लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं काहींचं असणारं नशीब याच्याही पेक्षा त्या ठिकाणी खराब असतं आपल्या जाण्यानं तालुक्यातले सोडा गावातील सोडा गल्लीतील सोडा कमीत कमी आपल्या घरातल्यांना तरी दुःख व्हावं नाहीतर मी सांगितलं तसं घरातले सुद्धा अपेक्षा करतात कधी जातील एकापरती आमचे बाबा कधी जाईल एकापरती बाई एवढी अपेक्षा आपल्या घरच्यांनी करावं इतकं जीवन देवानं कोणालाच देऊ नये तेवढं असणारं कर्म आपलं चांगलं असणं गरजेचं आहे आणि आपलं असणारं संपूर्ण जीवनानंतर आपल्याला प्राप्त होणारा मृत्यू या सगळ्या गोष्टीला जबाबदार असते ते फक्त आणि फक्त आपण केलेलं कर्म जिवंतपणे आपण जेवढं कर्म करतो हेच कर्म आपल्याला अखेरीस भोगायला येतं केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती आपलं जे असणारं कर्म आहे तेच कर्म आपल्याला भोगायला येतं आणि माणसाच्या उद्धाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत तुमचा जास्त वेळ घेणार नाही अतिशय कमीत कमी वेळात उद्धाराचा मार्ग आणि श्राद्ध काय असतं एवढंच फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असेल कारण आम्ही पण एवढ्या दुरून आलो 100 किलोमीटरहून इथं काय वेळ घालवण्यासाठी किंवा टाइमपास करण्यासाठी नाही होईल तेवढा परमार्थ संतांची वचनं भगवंताचं भजन या माध्यमातून जे काही प्रबोधन होईल जे काही आपल्या फायद्याचं असेल आपल्या जीवनात उतरवण्याचं असेल त्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल आपल्या उद्धाराच्या दृष्टीनं 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आपण जिवंतपणे जीवन जगत असताना जे कर्म करतो हे कर्म सगळ्यात प्रथम आपल्या असणाऱ्या उद्धाराला किंवा पतनाला कारणीभूत असतं कर्म चांगलं असेल निश्चित त्या ठिकाणी उद्धार असेल कर्म जर चांगलं नसेल तर आपला उद्धार होणार नाही पतनच होईल पहिला मुद्दा झाला कर्म दुसरा मुद्दा सांगितला गेला मरण्याच्या पूर्वी आपण जी वासना करतो जी इच्छा अपेक्षा कामना जी आपली असते ती असणारी कामना आपल्या उद्धाराला आणि पतनाला जबाबदार असते मृत्यूच्या पूर्वी आपण जाण्याच्या पूर्वी देवाचं नाव मुखाला यावं ही अपेक्षा करावी आणि तेच नाव मुखाला घ्यावं मृत्यूच्या पूर्वी काही काहींच्या अपेक्षा असतात पोरानं तेवढी जर गाडी घेतली ना मग एकापरचे मी डोळे झाकायला मोकळा नातीचं लग्न झालं ना मग आजी म्हणती मग माझे डोळे मिटले तरी चालेल देवानं मला नेलं तरी चालेल अशा नको त्या अपेक्षांमध्ये जर जीव गुंतून राहिला आणि या अपेक्षा करता करता जर जीव गेला तर त्या अपेक्षांमध्ये त्या असणाऱ्या व्यक्तीचा जीव अटकून राहतो कावळाही शिवत नाही पुढे उद्धारही होत नाही त्यांच्या नावानं पितर घातले तिथं सुद्धा कावळा शिवत नाही का जाण्याच्या अगोदर यांची असणारी वासना त्या गोष्टीमध्ये गुंतली म्हणून जास्त दूर कशाला आमच्या शेजारच्याच गावामध्ये घडलेला प्रसंग तुम्हाला सांगेल आमचे महाराज साक्षीला आहेत बाबासाहेब महाराज एका व्यक्तीनं आपल्या मुलांकडे अशी अपेक्षा केली एक माऊली होती आजारी पडली आणि कधी जाईल काही भरोसा नव्हता मुलांच्याही लक्षात आलं तिच्याही लक्षात आलं कॅन्सर होता तिला
पण तिनं मुलांकडे अपेक्षा केली, दोनही मुलं त्या ठिकाणी उच्च शिक्षित होते. त्या मुलांकडे अपेक्षा केली, माझी काही इच्छा नाही, फक्त जाता जाता माझ्या अंगावरती जेवढं सोनं आहे तेवढं माझ्या सोबत द्या. आईनं मुलांकडे अपेक्षा केली, पण मुलं जाणकार होते, सुशिक्षित होते. जाऊ द्या, आपल्या आईनं आपल्याकडे मागून मागून काय मागितलं, फक्त जाता जाता माझ्या अंगावरचं सोनं माझ्या सोबत द्या, एवढीशी मागणी केली. आणि तिच्या अंगावरती होतं जवळजवळ 9 ते 11 तोळे सोनं होतं. आणि तिची इच्छा, माझा दशक्रिया विधी अंत्यसंस्कार आळंदीला व्हावा. पोरांनी इकडनं गाडी वगैरे सगळी व्यवस्था केली, आळंदीला नेण्याचं सगळं नियोजन केलं. इकडले असणारे काही पाहुणे मंडळी असतील त्यांचीही नेण्याची व्यवस्था केली. आळंदीला इंद्रायणीच्या घाटावरती त्या ठिकाणी अंत्यसंस्कार विधी वगैरे झाला. आणि तो असणारा विधी झाल्याच्या नंतर सगळे लोक जिथं धर्मशाळेमध्ये आपण रूम वगैरे बुकिंग केल्या होत्या तिथं गेले. आणि दुसऱ्या दिवशी राख सावडायला आले. राख सावडायला आल्याच्या नंतर हस्ती तर जाऊ दे हो, राख सुद्धा पाहायला नाही भेटली. एवढी तरी अंगारा म्हणून लावायला भेटेल, एवढी तरी काही शिल्लकच नाही राहिलं. बघणाऱ्या काही व्यक्तींनी अंगावरचं सगळं सोनं बघितलं. रात्री एवढी चाळून तेवढं सोनं काढणं तर शक्य नसतं. मग त्यांनी सगळंच ते काय असेल नसेल प्रक्रिया करून सगळं पोत्यात भरलं, घेऊन गेले. आता मला सांगा, कमीत कमी माणसाच्या कर्मानं जर नाही उद्धार झाला तर आपले पुराण आपल्याला सांगतात, भगीरथानं स्वर्गातून जी गंगा आणली, आपले असणारे पूर्वज, त्याचे असणारे 60,000, त्याच्या आजोबांचे असणारे 60,000 चुलते, असमंजसाचे असणारे 60,000 भाऊ, कपिल मुनींच्या नुसत्या दृष्टिक्षेपानं ज्या ठिकाणी मरून पडले होते त्या ठिकाणी ती गंगा मैया आणून त्यांचा त्या ठिकाणी उद्धार करण्याकरता भगीरथानं जी तपश्चर्या केली, त्या तपश्चर्याच्या माध्यमातून गंगा माता पृथ्वी तलावरती आली. का? कमीत कमी मनुष्य गेल्याच्या नंतर त्याची हस्ती जरी गंगेत बुडाली तरी त्याचा त्या माध्यमातून उद्धार होईल. तुम्ही बघा ना, गंगेत असेल किंवा इकडं नाशिक त्र्यंबकला असेल, किती लोकांच्या हस्ते तिथं टाकल्या जातात. गणपती सीझन मध्ये गणपती बुडवल्याच्या नंतर जर तुम्ही तिथं आंघोळीला गेलात तर कितीतरी गणपती आपल्याला पायाला लागतील. पण त्याच ठिकाणी तुम्ही जिथं अस्थि विसर्जन केल्या जात्या, रामकुंड, सीताकुंड, तिथं आहे ते नाशिकमध्ये पंचवटीत, तिथं जाऊन बघा. अशा हस्ती विसर्जित करा, दुसऱ्या दिवशी लगेच आंघोळीला जा किंवा त्याच दिवशी दुपारी जा, तुमच्या पायाला एकही हस्ती लागणार नाही. त्या पाण्याची, त्या गंगा जलाची, त्या गोदामय्याच्या जलाची, गंगा जलाची तशी ताकद आहे. वास्तविक पाहता आईच्या दुधाची ताकद एवढी महान आहे की आईच्या दुधापासून तयार झालेल्या आपल्या शरीरातील हस्ती त्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. रक्त, मांस, रुधिर सगळं त्या ठिकाणी जळून जातं, परंतु शरीरातील असणाऱ्या हस्ती आईच्या दुधापासून तयार झालेल्या असतात. आणि त्या दुधाची असणारी ताकद एवढी होती की त्या ताकदीमुळे ते असणाऱ्या हस्ती अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही. पण त्याच व्यक्तीच्या उद्धाराच्या अनुषंगानं त्याच हस्ती जर त्या ठिकाणी गंगा जलात किंवा रामकुंड, सीताकुंड तिथं टाकल्याच्या नंतर त्या हस्तीचं पाणी पाणी होऊन जातं. त्या असणाऱ्या क्षेत्राचा, त्या असणाऱ्या जलाचा तसा तो असणारा महिमा आहे. म्हणून त्या हस्ती सुद्धा त्या ठिकाणी बघायला राहिल्या नाही, रक्षा सुद्धा राहिली नाही. कशामुळं? चुकीची अपेक्षा केली मुलांकडे, माझं सोनं माझ्या बरोबर द्या. सोनं बघूनच नेणाऱ्यांनी त्या हस्ती रक्षा सगळं उचलून नेलं ना. म्हणजे मरण्याच्या पूर्वी माणसाची असणारी अपेक्षा, कामना, वासना चांगली असावी. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा गीतेच्या 8व्या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये सांगतात, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति स मदभावम याति नास्त्यत्र संशयः. अंतकाळाच्या वेळेस भगवान परमात्मा सांगतात, माझं नाव जर तुमच्या मुखाला आलं ना, तुम्हाला निश्चित माझ्या चरणाजवळ जागा भेटेल. याती नास्त्यत्र संशय, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. म्हणून मरण्याच्या पूर्वी भगवंताचं नाव मुखाला येणं गरजेचं आहे. हे आपल्या कर्मामध्ये असावं. 2 मुद्दे सांगितले, जे लक्ष देऊन ऐकतील त्यांच्या लक्षात येईल. पहिला मुद्दा सांगितला, कर्म आपल्या उद्धाराला आणि पतनाला जबाबदार. दुसरा मुद्दा, आपण केलेली इच्छा किंवा वासना, ती वासना आपल्या उद्धाराला किंवा पतनाला जबाबदार असते. आणि तिसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा, आपण गेल्याच्या नंतर आपण ज्या कुळामध्ये, ज्या गोत्रामध्ये जन्माला आलो त्या कुळातील आपले असणारे पुत्र, पौत्र म्हणजे मुलं, नातवंड यांच्याकडून आपल्या नावानं शास्त्रानं सांगितलेले विधी मार्ग यथोचित झाले पाहिजे. आपल्या पश्चात आपल्या असणाऱ्या मुलाबाळांनी आपल्या नावानं शास्त्रानं सांगितलेले विधी मार्ग यथोचित होणं गरजेचं आहे. कोणते विधी मार्ग? व्यक्ती गेल्यापासून या असणाऱ्या विधींना सुरुवात होत असते. व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या नावानं सगळ्यात प्रथम केला जाणारा विधी अंत्यसंस्कार विधी.
अंत्यसंस्काराच्या दृष्टीने सुद्धा फार काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला या गोष्टी माहीत नाही. बहुतांशी बसलेल्यापैकी सुद्धा मी इथं गॅरंटीनं सांगेल, तुमच्यापैकी 95 ते 98% लोक पितृदोषानं ग्रासित आहात. आणि त्या पितृदोषाच्या दुष्प्रभावामुळं आपण नको नको त्या संकटांना, नको नको त्या पिढेला, नको नको त्या त्रासाला बळी पडत आहोत. आपण विचार करतो सगळं तर चांगलं होतं, सगळं अतिशय व्यवस्थित होतं, असं असताना ही अनहोनी घडली कशी? अशा अनहोनी प्रत्येकाच्या कुटुंबात नेहमी सतत वारंवार घडतात. समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये जहाल पितृदोष आहे. आणि त्याचं कारण या असणाऱ्या विधी, शास्त्रानं सांगितलेल्या गोष्टी शास्त्र नियमाप्रमाणे आपण करत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे पितृदोष आपल्या घरात भोगायला येतो आणि पितृदोषाच्या रूपानं अनेक असणाऱ्या पिढ्यांना आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. त्यापासून वाचण्यासाठी शास्त्रानं हे विधी ज्या पद्धतीनं करायला सांगितले त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त तुम्ही इकडे लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस व्यक्ती जातो, व्यक्ती गेल्याच्या नंतर अर्थात या शरीरामधून ज्या वेळेस प्राण बाहेर जातो, ती असणारी वेळ ती सुद्धा चांगली असणं गरजेचं आहे. त्या वेळेला नक्षत्र चांगलं असणं गरजेचं आहे. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 27 नक्षत्र सांगितले आहेत. हे 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या 27 पत्न्या आहेत. हे असणारे नक्षत्र, काही नक्षत्र आपल्या जन्माकरता चांगले आहेत, काही नक्षत्र जन्माकरता वाईट आहेत. अगदी त्याच पद्धतीनं काही नक्षत्र आपल्या मृत्यूकरता वाईट आहेत आणि काही नक्षत्र मृत्यूकरता चांगले आहेत. त्यापैकी त्रिपाद आणि पंचक असा 2 नक्षत्रांचा समूह आहे. त्रिपाद मध्ये 6 नक्षत्रांचा समावेश होतो, पंचक मध्ये 5 नक्षत्रांचा समावेश होतो. यदा कदाचित व्यक्ती त्रिपाद किंवा पंचक मधल्या समूहात असणाऱ्या नक्षत्रात जर व्यक्ती गेली तर त्या व्यक्तीच्या नावानं 10वा झाल्यावर 11व्या दिवशी नक्षत्राची शांती करावी लागते. जुने जे लोक असतील त्यांना माहित आहे हा भाग. आणि त्या नक्षत्रावरती व्यक्ती नाही गेली पण अग्निडाग जर त्या नक्षत्रावरती झाला तर मग मात्र अंत्यसंस्कार करण्याच्या वेळेस पुत्तल विधी सांगितलेला आहे. पंचक नक्षत्र असेल 5 पुतळ, 1 इथं 2 इथं 2 मांडीवरती. त्रिपाद नक्षत्र असेल 1 इथं 2 इथं किंवा 2 मांडीवरती. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्रिपाद असेल तर 3, पंचक असेल तर 5 हे असणारे पुत्तल विधी. त्याच नक्षत्रावरती देहांत झाला आणि त्याच नक्षत्रावरती अग्निडाग जर असेल तर पुत्तल विधीही करावा लागतो आणि 11व्या दिवशी शांतीही करावी लागते. या गोष्टी जर नाही केल्या तर विशिष्ट काही कालावधीमध्ये त्रिपाद असेल तर 3 संकट कुटुंबावरती येणार, पंचक असेल तर 5 संकट त्या ठिकाणी कुटुंबावरती येणार. नको त्या हानीला आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा खूप काही बारीक सारी गोष्टी आहेत, पण जेवढं आपल्याला वेळेमध्ये साधेल तेवढं मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नंतर त्या ठिकाणी गावातले जाणकार मंडळी ती तिरडी वगैरे बांधणं, त्यासाठी ते असणारे तिरडी कशा पद्धतीने बांधायची काय गावातील जाणकार मंडळींना ज्ञात असतं. त्या पद्धतीनं ती तिरडी बांधून त्या असणाऱ्या व्यक्तीला स्नान वगैरे घालून त्याच्यावरती ठेवून नेलं जातं. पण नेण्याच्या पूर्वी आता तुमच्याकडं आहे का नाही ती चुकीची प्रथा मला माहीत नाही. प्रेत उचलण्याच्या अगोदर आमच्या बऱ्याचशा भागामध्ये ती नवीन आणि चुकीची खुळसट कल्पना आली. काही अज्ञानी लोकांनी सुरू केली आरती करण्याची प्रथा. तुमच्याकडे करतात का आरती प्रेताची? अजिबात नाही बरं. याच्यानंतर लक्षात घ्या, गावातील जी जाणकार मंडळी असतील, नुसतं मी सांगतो म्हणून नाही, ग्रंथात आहे सगळं. मी जेवढं काही प्रवचनात सांगेल, ज्यांना कुणाला शंका वाटेल झाल्याच्या नंतर मला भेटा. ग्रंथाचे पुरावे तुम्हाला मी या सगळ्या बाबतीत दाखवेल. सुतकामध्ये गंध लावलेला चालत नाही, सुतकामध्ये पूजा केलेली चालत नाही, सुतकामध्ये आरती केलेली चालत नाही, सुतकामध्ये मंगल कार्य केलेलं चालत नाही. मग आरती मंगल आहे का? मंगल आहे, आरती मंगल आहे. व्यक्ती गेली म्हणजे त्या कुळाला, त्या असणाऱ्या घराला सुतक पडला. मग सुतक पडलेला असताना तुम्ही मंगल आरती करताच कस काय? बरं, आरती करता तर करता, आरती कुणाची करता? गणपतीची, नाही तर पांडुरंगाची. आता गेलेला व्यक्ती गणपती आहे का पांडुरंग आहे? चालतच नाही ना हो. या गोष्टी आपल्याला माहित नाही. होतं काय, आपण करायला जातो गणपतीन होतो मारुती, आपल्या मराठी म्हणीप्रमाणे. आपल्याला वाटतं नाही श्रद्धायुक्त अंतकरणानं किंवा त्यांच्या प्रती असणारा आदर, त्याच्यामुळे आपण ती आरती करायला जातो. पण आरती करून आपल्याला दोष प्राप्त होतो ना. म्हणजे करायला जाता तुम्ही पुण्य आणि घडतं पाप, पुण्य करता पाप घडे. मग अशा पद्धतीचं कृती जर आपण करत असेल आणि त्या माध्यमातून जर आपल्याला त्या ठिकाणी पीडा प्राप्त होणार असेल तर ते करण्यात काही अर्थ नाही ना. चुकूनही याच्यानंतर आपल्या गावात असेल, परिसरात असेल, कुठेही असेल, प्रेत उचलताना कधीही त्याची आरती करायची नाही. कारण आरती मंगल आहे आणि प्रेताच्या या सगळ्या असणाऱ्या क्रिया अमंगल आहे. फक्त प्रेताच्या नावानं अंत्यसंस्कार शेवटचा असणारा जो यज्ञ आहे तो यज्ञ इतरांच्या आणि त्या व्यक्तीच्या दृष्टीनं पवित्र मानला जातो. पण त्या कुळाला ज्या वेळेस आपल्या कानावरती बातमी पडली, त्या कुळातील बरं का, कानावर बातमी पडली, ती व्यक्ती गेली, तेव्हापासून आपलं सुतक चालू होतं. बरेचसे लोक असंही करतात, जाऊ द्या अजून अग्निडाग दिला नाही,
अजून त्यांना स्मशानभूमीत नेलं नाही, मग अजून सुतक लागलं नाही, चला मग आमकं करून घ्या तमकं, अजिबात नाही बरं. ज्या क्षणाला आपल्याला बातमी कळाली आपल्या कुळातील अमुक अमुक व्यक्ती गेले, तिथून पुढे आपल्याला त्या ठिकाणी सुतक चालू होतं. आणि म्हणून त्या अनुषंगानं जे नियम शास्त्रानं आपल्याला सांगितलेले आहेत त्या नियमांचं पालन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. शास्त्रानं या असणाऱ्या गोष्टी तुमच्या आमच्या कल्याणाकरता सांगितल्या. म्हणून आरती न करता ते असणारं प्रेत आणलं गावाच्या बाहेर दिला जातो, तो काय विसावा. आता त्या विसाव्याच्या ठिकाणी भागाभागामध्ये थोडीशी वेगळी पद्धत आहे. थोडं नांदेड परभणी त्या भागात जर गेलं तर भाजी आणि पुरी त्या उपप्रावरण्यामध्ये बांधलेली असते. परभणी जालना वगैरे या साईडला जर आलं तर त्याच्यामध्ये ज्वारीचं धान्य त्या ठिकाणी बांधलेलं असतं. इकडं जळगाव खानदेश या भागात जर गेलं तर त्या उपप्रावरण्यामध्ये सप्तधान्य बांधून दिलं जातं. आमच्या भागामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात जर गेलं तर त्या उपप्रावरण्यामध्ये तांदूळ बांधून देतात. तुमच्याकडे काय नेतात? तांदळाचा भात. म्हणजे थोडासा कच्चा थोडासा शिजलेला असा तांदळाचा भात किंवा कच्चे तांदूळ हे त्या व्यक्तीच्या नावानं केलं जाणारं पहिलं असणारं अमान्य श्राद्ध ज्याला म्हटलं जातं. त्या विसाव्याच्या ठिकाणी थोडंसं तिथं सोडलं जातं आणि थोडंसं स्मशानभूमीत नेलं जातं. तिथं विसाव्याच्या ठिकाणी का सोडलं जातं? त्या व्यक्तीनं त्याच्या सांसारिकदृष्ट्या जे कर्म केलं त्या कर्माच्या अनुषंगानं त्याच्या नावाने हे असणारं पहिलं श्राद्ध, त्याच्यातीलच काही असणारं शिल्लक पुन्हा स्मशानभूमीमध्ये त्यानं केलेलं पारमार्थिक कार्य, त्या पारमार्थिक कार्याची असणारी पूर्ती म्हणून तिथं स्मशानभूमीमध्ये राहिलेलं. नंतर तिथून उचललं स्मशानभूमीमध्ये नेलं. आता स्मशानभूमीत नेल्याच्या नंतर बऱ्याचशा भागांमध्ये फार चुकीच्या पद्धती आहेत. फार चुकीच्या किंवा वेगळ्या म्हणण्यापेक्षा या सगळ्यामध्ये फक्त आपल्याला पवित्रता कशी पाळता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर आजूबाजूला एखाद्याला सुतक पडलेला असेल, सुतक पडलेल्या व्यक्तीनं त्या प्रेताजवळ जाऊ नये. घरातील एखादी महिला आजूबाजूची किंवा घरातील किंवा कुळातील कोणीही महिला जर रजस्वाला असेल तर तिनं त्या प्रेताजवळ जाऊ नये. कितीही जवळची असो कोणीही असो, त्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या उद्धाराला अवरोध निर्माण होतो. म्हणून त्याही गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. स्मशानभूमीत नेलं गेलं, वडील जर पहिल्यांदी ते सरण रचण्याच्या अगोदर त्या असणाऱ्या ठिकाणी गावरान गाईच्या शेणानं थोडंसं सारवून घ्यायचं असतं. ते सारवून घेऊन नंतर ते काष्ट रचायचं असतं. आपल्याकडे सारवतात का? बघतच नाही. मग काही काही भागामध्ये अँगलच्या असणारे सगळे ती सुविधा झालेली आहे, तिथं सारवता येणार नाही. त्यालाही पर्याय, ती जागा पवित्र करण्यासाठी गावरान गाईचं असणारं गोमूत्र, ते गोमूत्र तिथं शिंपडायचं आणि मग काष्ट रचायची. ते काष्ट रचून त्याच्यामध्ये आंबा, वड, पिंपळ, यज्ञासाठी जी सामुग्री आपण गोळा करतो असे 7 असणाऱ्या झाडांच्या काड्या त्या यज्ञामध्ये टाकल्या गेल्या पाहिजे. कारण त्या व्यक्तीच्या नावानं केला जाणारा तो शेवटचा यज्ञ असतो. ज्यावेळेस सारवलं जातं, वडील जर असतील तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं, आई असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं जातं. दक्षिणोत्तर त्या ठिकाणी नंतर प्रेत ठेवलं जातं, आग्नेय डाग दिला जातो. वडील असतील तर डोक्याकडून, आई असेल तर पायाकडून. आणि त्यातही आता तुमच्याकडं कशी पद्धत आहे मला माहीत नाही, कारण ह्या भागात प्रथमताच मी आलोय. आमच्याकडं अशी पद्धत आहे, वडिलांना आग्नेय डाग द्यायचा असेल तर मोठा आणि आईला आग्नेय डाग द्यायचा असेल तर लहाना. तुमच्याकडं कसं आहे? असंच आहे ना? पण शास्त्रात असं नाही बरं का. शास्त्रानं हा मान फक्त मोठ्या मुलालाच दिलेला आहे. आई असो किंवा वडील असो त्यांना आग्नेय डाग देण्याचा अधिकार फक्त मोठ्या मुलाला आहे. हां, मोठ्या मुलानं वडिलांचं कार्य केलं, मग लहान्या मुलाला वाटलं आपण आईचं असणारं कार्य करावं, असं जर लहान्याला वाटलं तर लहान्यानं मोठ्याला जर विचारलं, दादा बाबांचं किंवा पप्पांचं कार्य सगळं तू केलं, आता आईचं कार्य मला करू दे. जर मोठ्या भावानं परमिशन दिली, सहजगत्या त्या ठिकाणी अनुमोदन दिलं तर लहान्याला तो असणारा विधी करता येतो. भांडण तंटा करून लहाना जर सगळे विधी करत असेल तर विधी पूर्णत्वाला जात नाही. आणि विधी जर पूर्णत्वाला गेला नाही तर गेलेल्या पितरांच्या नावानं आपल्या कुळामध्ये पितृदोष निर्माण होतो. त्या पितृदोषामुळे नको नको त्या त्रासाला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. म्हणून या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तो कुंभ घेतला जातो, उदक कुंभ पानोड्या व्यक्तीकडून. त्यातही अजून पाणी पाजण्याची प्रक्रिया असेल, ते पाणी आणण्याची प्रक्रिया असेल, खूप बारकावे आहेत, पण थोडं थोडं फक्त त्या ठिकाणी सांगत चालतो. ती असणारी जी प्रदक्षिणा आहे, कुंभ घेऊन प्रदक्षिणा मारली जाते. तुमच्याकडे सुईची प्रदक्षिणा मारतात की उलटी? कशी मारता? सुईची, बरोबर. आता ही प्रदक्षिणा शास्त्राला सुईची मान्य नाही बरं का.
मी ग्रंथाचे पुरावे दाखवेल तुम्हाला, पदरचं काही सांगत नाही. आमच्या भागात काही काही भागामध्ये सांगून यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. तुम्ही ब्राह्मण लोकांचे असणारे हे विधी बघा, उलटीच प्रदक्षिणा असते. त्यात काही म्हणतात मंत्राग्नी जर असेल तर सुईची चालते, आपलं भडाग्नी असेल तर सुईची, आणि मंत्राग्नी असेल तर उलटी प्रदक्षिणा. असं नाही, मंत्राग्नी असू द्या का भडाग्नी असू द्या, प्रदक्षिणा उलटीच सांगितलेली आहे. कारण सुईची प्रदक्षिणा आपण मंदिराला मारतो, तिथं मंगल प्रतीक असतं म्हणून ती सुईची प्रदक्षिणा, आणि पितरांचं कार्य करत असताना ती प्रदक्षिणा अपसव्य म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेनं सांगितले. आपण मंदिराला जी प्रदक्षिणा मारतो तिला सव्य प्रदक्षिणा म्हणतात, आणि प्रेताला जी प्रदक्षिणा मारली जाते कुंभ घेऊन ती अपसव्य सांगितली गेलेली आहे. आता ज्यावेळेस श्राद्धविधी झाला, श्राद्धविधी होत असताना सुद्धा पितरांचं तर्पण करत असताना ज्या वेळेस देवांना तर्पण केलं जातं, देवांना तर्पण करत असताना आपलं जे जानवं आहे हे जानवं डाव्या खांद्यावरून उजव्या बाजूला खाली असतं. ज्यावेळेस पितरांना तिलांजली द्यायची असते त्यावेळेस उजव्या खांद्यावरून डाव्या बाजूला असतं. हे नियम असतात शास्त्रात. हे करतात का, हे होतं का, हे आपण बघितलं पाहिजे. साधूंना जर त्या ठिकाणी तिलांजली द्यायची असेल तर तेच जानवं गळ्यामध्ये गोल त्या ठिकाणी घातलं जातं. म्हणजे तो विधी करण्यासाठी विशिष्ट नियम शास्त्रानं सांगितले गेलेले आहेत. आणि हे विधी करत असताना जर नियम पाळले गेले नाही, मंत्र म्हणत असताना नियम पाळले गेले नाही, तर हे कर्मकांड शास्त्र एवढं दुस्तर आहे, एवढं दुस्तर आहे की त्याच्यामध्ये एवढी एवढी सुद्धा झालेली चूक चालत नाही. एक प्रमाण पण आहे महाराजांचं, मंत्र चळे थोडा तरी धडची होई वेडा. मंत्र साधनेमध्ये थोडी जरी चूक झाली तर आपलं संपूर्ण शरीर वेड होण्याची त्या ठिकाणी भीती असते. म्हणून त्याचं हे पालन करणं गरजेचं असतं. या मंत्र साधनेच्या अनुषंगानं ती साधना तिकडं व्यवस्थित होईलच असं नाही. कारण काय असतं, आता इथं बघितलं, मी पण तिथं बसलेलो होतो, बहुतेक हा योग मला म्हणजे प्रथमताच आला. विधी चालू आहे आणि मी तिथं हजर आहे, बसलेलो आहे. कारण त्यातले बरेचसे मंत्र वगैरे सगळ्या गोष्टी मी पण त्या ठिकाणी केलेला आहे, त्याचा असणारा अभ्यास. बरेचसे मंडळी तिथं बसलेले, बाहेरून साऊंडचा आवाज, आतमध्ये लोकांचा किलकिलाट, ब्राह्मण देवता तिथं बसलेले, ते काय सांगता यजमानांना लवकर कळत नाही, मग डबल दोनदा तीनदा सांगावं लागतं. हे सगळं होता होता मंत्रामध्ये तरी चूक होते नाही तर कृतीमध्ये तरी चूक होते. हे सगळं कर्मकांड करत असताना मंत्र आणि तंत्र या दोन प्रकारच्या प्रक्रिया आहे. मंत्र म्हणजे ब्राह्मण देवता जे मंत्र म्हणतात ते मंत्र, तंत्र म्हणजे जी क्रिया आपल्याला करायला सांगितली ते तंत्र. मंत्र आणि तंत्र या दोन माध्यमातून हा असणारा विधी होत असतो. आणि तो असणारा विधी कितीही तुम्ही काटेकोरपणे पालन केलं तरी त्यामध्ये सदोषता असतेच असते, काहीतरी दोष घडूनच येतो. तो दोष लागू नये आणि तो केलेला विधी यथासांग व्हावा आणि त्या विधीच्या माध्यमातून प्राप्त असणारा पुण्य पितरांना प्राप्त होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, या अनुषंगानं तो विधी केला जातो. पण दोष निर्माण झाल्याच्या नंतर काय करणार, त्याच्याकरता साधू संतांनी नियोजन केलेलं आहे. ब्राह्मण देवतांच्या माध्यमातून दशक्रिया विधी असेल, श्राद्ध विधी असेल, ज्या ठिकाणी ते विधी केले जातात तिथं सगळा असणारा विधी होतो. आणि विधीच्या उपरांत नंतर त्या व्यक्तीच्या नावानं आपण जो कार्यक्रम ठेवलेला असतो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रवचन आणि कीर्तन याचं असणारं नियोजन असतं. आणि प्रवचन आणि कीर्तनामध्ये जे भगवंताचं नाव घेतलं जातं, आता मी हे संपूर्ण जे प्रवचन करत आहेत सांगत आहे कोणाच्या निमित्तानं, जे बाबा गेले त्यांचं असणारं वर्षश्राद्ध प्रथम पुण्यस्मरण त्याच्या निमित्तानं हे सगळं सांगत आहे. म्हणजे आज सांगितलेलं ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, या माध्यमातून प्राप्त असणारं सगळं पुण्य हे त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून त्या विधीत जर चूक झाली तर त्या चुकीचा दोष लागू नये आणि विधी व्यवस्थित व्हावा म्हणून प्रवचनाचं आणि कीर्तनाचं नियोजन. कारण का, यामध्ये भगवंताचं नाव घेतलं जातं. आणि भगवंताचं नाव, कुठलंही कार्य असो, देवाचं नाव घेतल्याशिवाय त्या कार्याची सिद्धी पूर्ण होत नाही. सुरुवातीला मध्ये शेवटी देवाचं नाव आलंच पाहिजे. तुम्ही बघा ना, कुठलाही विधी असो सगळ्यात पहिलं काय असतं, देवाचं नाव असतं. तुम्ही भजन सुरू करा, पहिलं देवाचं नाव. पिक्चर असू द्या, पिक्चरमध्ये सुद्धा पहिल्यांदी श्री गणेशाय नमः देवाचंच नाव असतं. म्हणजे देवाला नमन केल्याशिवाय कुठल्याच कार्याची सुरुवात होतच नाही. सात्विकांचं सोडा हो, जे घेणारे का घेणारे त्यांचे ग्लास भरल्यानंतर त्यांचं सुद्धा नमन असतं. त्याच्यात बोट बुडवताना असं फिरवतात ना, हे त्यांचं नमनच झालं ना. म्हणजे ते नमन केल्याशिवाय ती असणारी प्रक्रिया क्रिया पुढे त्या ठिकाणी पूर्णत्वाला जात नाही. म्हणून आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. प्रत्येक कार्याच्या आरंभीमध्ये देवाचं नाव आल्याच्या नंतर केलेलं कार्य त्या ठिकाणी सिद्धीला जातं. तुम्ही म्हणाल मग तिथं चुकच होती का महाराज? 100% तुम्हाला कसं माहिती चुकच होते? मला माहिती आहे ना, मी त्या गोष्टी अभ्यास द्या. तुम्हाला सांगू का, म्हणजे तुमचा विश्वास पटेल. तिथं चूक होतेच का किंवा होत नाही? छोट्याशा उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो. ज्यावेळेस पूजेला बसवलं जातं सगळ्यात पहिला विधी असतो आचमन. ओम नारायणाय नमः पाणी प्यायला लावतात.
ओम केशवाय नमः पाणी प्यायला लावतात. ओम माधवाय नमः पाणी प्यायला लावतात. किती वेळेस? 3दा. आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नमः पाणी खाली सोडलं जातं. बरोबर. आचमन नावाचा विधी संपला. एवढा झाला आचमन विधी. आता या आचमन विधीचा नियम आहे का? शास्त्र असं सांगतं, आचमन करत असताना आपण हातावरती जे पाणी घेतो ना, ते पाणी शास्त्रानं असं सांगितलेलं आहे, फक्त एक ज्वारीचा दाणा किंवा उडदाच्या डाळीचा दाणा भिजेल एवढंच पाणी एका वेळेस हातावरती पडलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्तही चालत नाही, त्याच्यापेक्षा कमी चालत नाही. तुम्ही म्हणाल काय होतं जास्त किंवा कमी झाल्यावर? ते पाणी जास्त झालं किंवा कमी जर झालं तर आपल्याला सुरापान केल्याचं पातक लागतं. कोणता शहाणा माणूस आपल्या पितरांचं कार्य मद्यपान करून करेल? होईल? करेल कोणी? पण अशा पद्धतीनं चुकीचा जर विधी होत असेल तर तोच दोष लागणार ना. कोणता? मद्यपान करून सगळे असणारी क्रिया केल्याचा. म्हणून तो दोष लागू नये म्हणून नामचिंतन सांगितलेलं आहे. आणि ते नामचिंतन प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये असतं. म्हणून दशक्रिया विधी असेल, श्राद्ध विधी असेल, विधी जरी तिकडे होत असेल तर त्या निमित्तानं कीर्तन किंवा प्रवचनाचं असणारं आयोजन या माध्यमातून ज्ञानदानाचंही कार्य होतं आणि नामचिंतनाचंही कार्य होतं. म्हणून त्या ठिकाणी प्रवचन आणि कीर्तनाचं असणारं आयोजन असतं. म्हणून स्मशानभूमीमध्ये ती असणारी प्रदक्षिणा मी तुम्हाला सांगत होतो. ती प्रदक्षिणा अपसव्य उलटी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. तदनंतर तो घट त्या ठिकाणी फोडला जातो. घट फोडल्याच्या नंतर त्या जीवात्म्याला सांगितलं जातं, या शरीराचा आणि तुमचा संबंध आता संपला. जसं पती पत्नी दोघं वेगळे केव्हा होतात? जेव्हा घटस्फोट होईल, काडीमोड होईल तेव्हा. तसं या देहाचा आणि तुमचा संबंध संपला. तो घट खाली पडून त्याचा स्फोट झाला की त्या दोघांचा संबंध संपला असं त्या जीवात्म्याला सांगितलं जातं आणि पुढच्या मार्गाला लागायला सांगितलं जातं. तो कुंभ ज्या दगडानं फोडलेला असतो, ज्याला आश्मा म्हटलं जातं किंवा जीवखडा म्हटलं जातं, तो जीवखडा काही भागात घरी आणतात, काही भागात तिथंच टांगून ठेवतात. पण तो घरी आणला जातो आणि घरात नाही नेला जात. तुळशीत पण ठेवायचा नसतो. बाहेर लिंबाचं झाड किंवा इतर दुसरं काही झाड असेल किंवा उसरी वगैरे असेल तिथं त्या ठिकाणी तो असणारा खडा ठेवायचा असतो. दशक्रियेच्या दिवशी पुन्हा तो खडा ज्या ठिकाणी आपण विधी करणार त्या ठिकाणी न्यायचा. दशपिंडदान ज्यावेळेस दिलं जातं, 10व्याचा असणारा सगळा विधी होतो, त्यावेळेस ते असणारे पिंड त्या खड्याच्या भोवती ठेवले जातात. तो खडा मध्ये असतो आणि मग नंतर कावळा येतो, कावळा शिवतो. मग आपण म्हणतो कावळा शिवला, बाबांचा उद्धार झाला. कावळा नाही शिवला, आपण म्हणतो बाबा घासच घेईना, बाबा शिवच ना. बाबाही शिवत नाही, नाही शिवत नाही. बरं, कावळा शिवला म्हणजे बाबा शिवले हा गैरसमज काढून टाका. कावळा शिवला म्हणजे आजी शिवल्या, आई शिवल्या हा गैरसमज काढून टाका. तो फक्त आपल्याकरता एक संकेत आहे. काय? त्या आश्म्यामध्ये तो असणारा जीवात्मा अंश रूपानं असतो. तुर्तास तो पुढच्या प्रवासाला जर तयार असेल, पाठीमागं त्याच्या इच्छा अपेक्षा काही शिल्लक जर नसेल तर तो शांत बसून राहतो. कावळा येतो, त्याचा हविष्यान्न आहे, भक्ष्यान्न आहे म्हणून तो त्या पिंडाला शिवतो किंवा पिंड खातो आणि निघून जातो. पण यदा कदाचित त्या गेलेल्या व्यक्तीच्या काही आशा अपेक्षा इच्छा कामना जर शिल्लक राहिल्या असतील तर तो असणारा जीवात्मा कावळ्याला जवळ येऊ देत नाही. बऱ्याच वेळेस बघा तुम्ही, इथून मागं कधी बघितलं असेल किंवा इथून पुढे बघा, कावळा त्या पिंडाला शिवण्यासाठी पुढे पुढे येतो आणि कुणीतरी हाकलल्याच्या नंतर जसा पटकन बाजूला सरकतो तसा कावळा आपोआप मागे जातो किंवा कुणीतरी हाकलल्याच्या नंतर जसा बाजूला जातो तसा तो कावळा बाजूला जातो. कशामुळं? तो असणारा जीवात्मा त्याला जवळ येऊ देत नाही, त्याच्या काहीतरी आशा अपेक्षा शिल्लक असतात. म्हणून त्या अनुषंगानं तो असणारा कावळा त्या असणाऱ्या पिंडाला शिवला म्हणजे त्यांचा पुढचा मार्ग तुर्तास तेवढ्या पुरता त्या ठिकाणी मोकळा होतो. म्हणून दशक्रिया विधी झाला, नंतर 11वा सांगितलेला आहे, नंतर 12वा, नंतर 13वा, नंतर 14वा. आता 12वा शक्यतो 13व्याच्या दिवशी बरेचसे लोक करून घेतात. 11वा एकोद्दिष्ट श्राद्ध सांगितलेला आहे. 12वा म्हणजे सपिंडीकरण नावाचा विधी. गेलेल्या व्यक्तीला आपल्या अगोदरच्या पितरांमध्ये स्थान दिलं जातं. म्हणजे पितरांच्या नावानं तुम्ही जे कार्य करणार आहात ते कार्य आपल्या सगळ्या पितरांना पोहोचेल. त्या अनुषंगानं तो असणारा विधी असतो. नंतर 13वा. आता हे 13वा तरी का दशक्रिया 13वा श्राद्ध हे का करावं लागतं? दशपिंडदान का द्यावे लागतात? यालाही कारण आहे शास्त्रामध्ये. आता मोजून आपल्याकडे 10च मिनिटं राहिले. 10 मिनिटात जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. दशक्रिया का केला पाहिजे? ज्या वेळेस मातेच्या उदरामध्ये पिंड स्थापन होतं, पिंड स्थापन झाल्यापासून तर त्याच्या असणाऱ्या जन्मापर्यंत 10वा महिना चालू होतो. या 10 महिन्याच्या कालावधीमध्ये जन्माला येऊन तो असणारा जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होतो किंवा तयार होतो. म्हणजे हे जे 10 महिने आहे, एका महिन्यामध्ये त्याचं असणारं शरीर हळूहळू त्या ठिकाणी वाढत जातं. हे सगळं वर्णन भागवतात सुद्धा आहे बरं का. कपिल मुनी आणि देवाहुती माता यांचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये 1 महिन्याचा असताना गर्भ केवढा असतो, 2 महिन्याचा असताना केवढा असतो, 3 महिन्याचा असताना केवढा असतो, 6, 7, 8, 9
आणि 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर पुढचे 9 दिवस होण्यासाठी ज्यावेळेस 10व्या महिन्यात पदार्पण होतं त्यावेळेस तो 10वा महिना लागू होतो. अशा प्रत्येक एका महिन्याचं एक पिंड असं म्हणून 10व्या दिवशी या 10 दिवसांचे अर्थात या 10 महिन्याचे 10 दिवसा मिळून असणारे हे 10 पिंड ते 10व्याच्या दिवशी त्या ठिकाणी द्यावे लागतात, जेणेकरून ज्यावेळेस शरीरातून आत्मा बाहेर पडतो त्यावेळेस सूक्ष्म, अतिसूक्ष्म, कारण आणि महाकारण अशा 4 प्रकारचे देह धारण करून तो आत्मा बाहेर पडत असतो. आणि पुढच्या प्रवासाला जाणारा जो सूक्ष्म आत्मा असतो तो आत्मा पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी, परिपूर्ण होण्यासाठी हे असणारे पिंडदान द्यावे लागतात. याच्या माध्यमातून, या पिंडदानाच्या सेवनाच्या माध्यमातून तो आत्मा पुढच्या प्रवासासाठी परिपूर्ण तयार होतो, शक्ती संपन्न होतो आणि मग त्याचा असणारा पुढचा प्रवास चालू होणार असतो. म्हणून दशक्रिया आणि दशक्रियेच्या दिवशी ते दशपिंडदान. एकोद्दिष्ट श्राद्ध 13वा. आता 13वा का करायचा असतं ते सांगतो. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत. किती? 16. आणि प्रत्येक व्यक्तीवरती ते 16 संस्कार झालेच पाहिजे. बसलेल्यापैकी किती जणांचे झालेत बरं तेवढे संस्कार? आता शेवटचा अंत्यसंस्कार सगळ्यात शेवटचा आहे, तो सोडून उरलेले 15 किती जणांचे झालेत? तुमचेच काय, आमचे सुद्धा नाही झालेत. कारण मला आता कळायला लागलं, अगोदर जे काही राहिले ते राहूनच गेले. हे 16 संस्कार आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला संस्कार आपल्यावरती होतो जन्माला येण्याच्या अगोदर, गर्भाधान संस्कार ज्याला म्हटलं जातं. गर्भाधान संस्कार जर व्यवस्थित झालेला असेल तर त्याचा परिणाम म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानोबा सांगतात, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता. मातेच्या गर्भामध्ये असताना गर्भाधान नावाचे असणारे संस्कार, त्या गर्भावरती जे संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार झाल्याच्या नंतर येणारा पुत्र चांगला जन्माला येतो. पण गरोदर असताना जर सैराट पाहत हिंडल्या तर मग येणारे सुद्धा, ते सांगायची गरज नाही, आपला तो विषय नाही. म्हणून गर्भाधान संस्कार आणि गर्भावरती व्यवस्थित संस्कार व्हावे याच्याकरता गरोदर महिलेनं, जुने लोक सांगतात बघा, ग्रंथ वाच बाई, शिवमहापुराण वाच, ज्ञानेश्वरी वाच, अमक वाच, तमक वाच, टीव्ही पाहू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ. हे कशा करता? येणाऱ्या जातका करता, येणाऱ्या मुलाकरता चांगलं असणारं भविष्य त्याचं असावं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होऊ नये याच्याकरता या सगळ्या असणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. म्हणून त्याचं पालन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून हे जे 16 संस्कार आहे, आता 16चे 16 सांगणार नाही. पहिला गर्भाधान संस्कार, माणूस जन्माला आलं, जन्माला आल्याच्या नंतर नालछेदन तो असणारा संस्कार आणि पुढे मग एक 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 त्या ठिकाणी संस्कार आपल्यावरती होत जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्यांवरती होणारे फक्त 3 संस्कार सगळीकडे होतात. कोणते कोणते? पहिला संस्कार नामकरण संस्कार. बसलेल्यापैकी कोणता व्यक्ती असा आहे की त्याला नाव ठेवलेलं नाही? आहे कोणी असं? प्रत्येकाचं काहीतरी नाव ठेवलेलं आहे, म्हणजे तो नामकरण संस्कार. हा पहिला नामकरण संस्कार. दुसरा संस्कार ज्यावेळेस तांदूळ पडतात, विवाह संस्कार. महात्मे वगळता किंवा काही ब्रह्मचारी साधू संत वगळता इतर आपल्या जनसामान्यांच्या दृष्टीनं बघितलं सगळ्यांचा तोही संस्कार त्या ठिकाणी होतो. शॉर्टकट होत असेल, मोठा होत असेल, ज्याचा त्याचा विषय, पण तांदूळ पडतात, विवाह संस्कार झाला. आणि माणूस गेल्याच्या नंतर आपले लोक, गावातील लोक सगळे आपल्याला शेवटचा निरोप देण्यासाठी येतात. कुठे? स्मशानभूमीमध्ये. तिथं होतो शेवटचा संस्कार, अंत्यसंस्कार. म्हणजे नामकरण संस्कार, विवाह संस्कार आणि अंत्यसंस्कार हे 3 संस्कार आपल्यावरती होतात. उरले किती संस्कार? 13 संस्कार. ते झालेलेच नसतात ना, ते संस्कार त्या जीवावरती व्हावेत आणि त्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून 13व्याच्या दिवशी 13 पिंड तयार करून त्या जीवात्म्यावरती ते संस्कार केले जातात. परिणाम हे 3 आणि ते 13 असे 16 संस्कार होतात. म्हणून 13वा त्या ठिकाणी 13व्याच्या दिवशी शास्त्र पद्धतीनं झाला पाहिजे. शास्त्र पद्धतीनं हे असणारे विधी आपल्याला सांगितले. 13वा झाला, तदनंतर येतो 14वा. ऐकलंय तुम्ही कुणी? 14वा. आता त्यात सामान्य व्यक्तीच्या अनुषंगानं 14व्याच्या दिवशी एक विधी आहे ज्याचं नाव आहे उदक शांती. तुम्ही कोणी ऐकलंय का? नाही ऐकलं. शास्त्रामध्ये आहे बरं, त्याचे दुष्परिणाम पण पुढे सांगतो. आता वेळ नेमकी कमी आहे, नाही तर फार महत्वाचा भाग आहे. सहज आपले डोळे लगेच उघडतील असा हा सगळा कथाभाग आहे. कथाभाग म्हणण्यापेक्षा आपलं शास्त्र आहे. आणि 14वा अजून केला जातो ब्रह्मचारी किंवा साधू संतांचा. कारण का? नामकरण झालेलं असतं आणि शेवटचा अंत्यसंस्कार झालेला असतो. विवाह संस्कार नाही, म्हणजे 2च संस्कार झालेले. 2च संस्कार त्यांचे झाले म्हणून त्यांचा केला जातो तो 14वा आणि सामान्य व्यक्तीचा केला जातो तो 13वा. सामान्य व्यक्तीच्या 14व्याच्या दिवशी जो विधी केला जातो त्याचं नाव आहे उदक शांती. ही उदक शांती का केली जाते?
ज्यावेळी सुतक पडतं, घरातील व्यक्ती गेल्याच्या नंतर घरातील लोक रडतात, आक्रंदन करतात, आक्रोश करतात. तो होणारा आक्रोश त्यांच्यामधून बाहेर पडतो आणि आपापल्या घरामध्ये त्या ठिकाणी नकारात्मक एनर्जीच्या माध्यमातून, नकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून तिथे वावरतो. घरामध्ये ती नकारात्मकता भरली जाते. 10 दिवस पूर्ण झाले, दशक्रिया झाला, 13वा झाला, मारुतीला दिवा लावला, टोपी घातली, सुतक संपलं. तदनंतर ही नकारात्मकता काढण्यासाठी तो उदक शांती नावाचा विधी आहे. तो विधी करून मग ब्राह्मण देवता त्या कुंभातून आपल्याकडे पाणी देतात. ते पाणी संपूर्ण घरामध्ये, अंगणामध्ये सगळीकडे शिंपडायचं, जेणेकरून सुतकाच्या कालावधीत घरामध्ये निर्माण झालेली नकारात्मकता ती निघून जाते. आता ही नकारात्मकता काय करते लक्ष देऊन ऐका. ती नकारात्मकता जर घरामध्ये असेल तर पती आणि पत्नी अगदी नॉर्मल कारणावरून, नॉर्मल काहीतरी तुंतून झाली, चिंचिन झाली, थोडंसं भांडण झालं, ते भांडण लगेच विकोपाला जातं या नकारात्मकतेमुळं. बऱ्याचशा घरांमध्ये याच्या सगळ्यात मोठी जर प्रचिती बघायची असेल, ज्या घरामध्ये सवाशीण महिनाभर माहेरात, महिनाभर सासरात, महिनाभर माहेरात, महिनाभर सासरात, असं ज्या घरामध्ये नेहमी घडतं, एखाद्या वेळेस सोडा बरं, नेहमी घडतं, समजून चालायचं, त्या घरामध्ये ही नकारात्मकता खूप जास्त पद्धतीनं भरलेली आहे. त्या घरामध्ये जहाला अशा पद्धतीचा पितृदोष आहे, ज्याच्यामुळे त्या सवाशिनीला त्या ठिकाणी सुखानं नांदता येत नाही. त्या गोष्टीला कारण फक्त जे व्यक्ती त्रास देतात किंवा ज्यांच्यामुळे ते घडतं तेच नसतात. ह्या कुळातला असणारा हा दोष आणि घरातली असणारी ही नकारात्मकता. आपले मुलं असतील, मुलाचं आणि आईचं बिलकुल जमणार नाही, भांडणच होतील, कितीही प्रेम असू द्या, पण बारीक बारीक गोष्टींवर मोठमोठाले भांडणं होतील, पती पत्नीचे मोठमोठाले भांडणं होतील. घरातील लोक कितीही सुशिक्षित असले तरी एकमेकाशी प्रेमानं बोलणारच नाही. ही नकारात्मकता जर घरात असेल तर, मी जे सुरुवातीला बोललो ना, 95 ते 98% लोक पितृदोषानं ग्रासित आहेत. ते या कारणानं, या गोष्टी आपण प्राकर्षानं न केल्यामुळं तो पितृदोष नकारात्मकतेच्या माध्यमातून आपली विवेकबुद्धी भ्रष्ट करून, आपल्याकडून चुकीचे कर्म करून घेऊन आपल्याला त्याची असणारी पीडा भोगायला येते. आणि त्याच पीडेमुळं आपण नको त्या त्रासाला त्या ठिकाणी सामोरं जातो. पितृदोषाचे असणारे दुष्परिणाम सुद्धा फार भयानक आहेत बरं का. ज्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या तुम्ही त्या ठिकाणी टेस्ट केलेल्या असू द्या, सगळं फार वैद, हाकीम, डॉक्टर, फकीर सगळे कलेला असू द्या, पण संतती प्राप्तीसाठी अडचण, समजून घ्यायचं जहाल पितृदोष. घरातील मुलगा किंवा मुलगी उपवर झाले, उपवर होऊन सुद्धा त्यांचं जास्त वय होत चाललं, घरचे करते धरते आहेत, मुलगा मुलगी शिकलेले आहेत, तरी पण लग्न त्या ठिकाणी वेळेवर होत नाही किंवा लग्नासाठी खूपच जास्त उशीर होतो, समजून घ्यायचं घरामध्ये जहाल पितृदोष आहे. ही नकारात्मकता, हा असणारा पितृदोष घरामध्ये हे सगळं असणारं नकारात्मक कार्य घडून आणते आणि घरातील लोकांना या पितृदोषामुळे नको त्या पिढीला सामोरं जावं लागतं. कारण त्या दृष्टीनं आपण नियम पाळत नाही ना. साधं सुतक पडल्यानंतर बघा, बरेचसे मुलं टक्कल करतच नाही करत, लाज वाटते, आपल्याला कॉलेजला जायचं असतं, बाहेर जायचं असतं, मग कशी करणार टक्कल. त्या माध्यमातून तो पितृदोष त्यांच्या डोक्यात घुसतो. पितृदोष डोक्यात घुसतो म्हणजे काय होतं, डोक्याला खड्डे पाडून मध्ये जातो नाही, विवेक बुद्धी भ्रष्ट करतो. जे आपल्या करता आणि कुटुंबाकरता जे करणं योग्य असेल ते न करता नको त्या गोष्टी त्या व्यक्तीकडून घडून येतात. कशामुळं, पितृदोषाच्या दुष्प्रभावामुळे विवेक भ्रष्ट होतो आणि विवेक भ्रष्ट झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीकडून आपोआप चुकीचं कार्य घडून येतं. विवेक भ्रष्ट होणे म्हणजे काय सांगू, विवेक कशाला म्हणतात. समजा तुम्ही इथं बसलेले आहात, मध्ये समजा एखादी व्यक्ती बसलेली आहे, त्यांना असं वाटलं होतं आपण 10 मिनिटं बसू, ज्यांचे इथं कार्यक्रम आहे त्यांना तोंड दाखवून निघून जाऊ, असं एखाद्याचं समजा नियोजन असतं. ती व्यक्ती जर मध्यभागी बसली, कार्यक्रम रंगात आला, सगळे लोक बसलेले आहे, सगळ्यांचं इकडे लक्ष आहे, ती उठणारी व्यक्ती विचार करते, आपण जर एकटं इथून जर उठलं, सगळे लोक आपल्याकडे पाहतील, सगळ्यांचं चित्त त्या ठिकाणी विक्षिप्त होईल आणि कुणी म्हणेल बी हाच एकटा लय शाणा लागून गेला का, किंवा हीच एकटी लय शाणी लागून गेली का, लय कामावाली चालली, लय कामावाला चालला, हा मध्ये उठून चालला, हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. ही दुविधा होत असताना आपल्याला तर जायचं आहे हे पण एक मन सांगतं, पण एवढ्या पब्लिकमधून उठून जाणं योग्य नाही हे पण दुसरं मन सांगतं. मग हे करावं की न करावं या निर्णयावरती आपण येऊन ठेपतो. मग निर्णय कोणता घ्यायचा, जो निर्णय आपल्याकरता योग्य असेल तो निर्णय घेण्याची क्षमता उत्पन्न होणं किंवा तो निर्णय घेतला जाणं, तो कशाच्या माध्यमातून होतो, आपल्या असणाऱ्या विवेकाच्या माध्यमातून. पितृदोषाचा दुष्प्रभाव विवेकावरती परिणाम करतो आणि ज्या वेळेस आपल्याला जो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो योग्य निर्णय न घेता चुकीचा निर्णय घेतला जातो. चुकीच्या निर्णयाच्या माध्यमातून नको ते कार्य आपल्याकडून घडलं जातं आणि नको त्या दुःखाला आपल्याला सामोरं जावं लागतं. याची सगळ्यात जास्त प्रचिती कोरोना कालावधीमध्ये बऱ्याचशा लोकांना आली. बऱ्याचशा जाणकारांनी सांगितलं, अहो इथं नाही, तुम्ही आमक्या दवाखान्यात जर नेलं असतं ना, तुमचं पेशंट त्या ठिकाणी लगेच बरं होईल. तुम्ही तिथं नेलं नाही, दुसऱ्या दवाखान्यात नेलं, तिसऱ्या दिवशी पेशंट गेलं. माणसं लगेच विचार करतात, अहो त्यांनी सांगितलं होतं इथं नका नेऊ, तिकडं नेलं असतं तर बरं झालं असतं, वाचलं असतं.
नाही. तुम्ही तिकडं न्या की इकडं न्या, तुमच्या इकडं नेण्यानं आणि तिकडं नेण्यानं माणसाचा जीव वाचत नाही. आमच्याकडे घडलेला प्रसंग पुलतांबा फाटा बरं का बाबासाहेब महाराज. पुलतांबा फाट्यावर एक व्यक्ती तिथून चालला शिर्डीकडे. त्याच्या ओळखीच्या माणसानं जाहीर केला, ओ थांबा थांबा थांबा, चहा घेऊ म्हणे आपण. तो म्हटला नाही मला घाई आहे. गेला पुढे, घाई होती, घाईच पुढे गेला ना, ॲक्सिडेंट झाला, जागेवर गेला. हा माणूस दुसऱ्या दिवशी म्हणतो, अहो त्यांना मी आवाज दिला होतो चहा प्यायला, 2 मिनिटं जर चहा पिण्यासाठी थांबले असते ना, ती वेळ त्यांची टळली असती, वेळ टळली असती तर माणूस वाचला असता. म्हणजे आपल्या 5 रुपयाच्या चहावरती आपला जीव अवलंबून आहे. जिथं आपला काळ आहे, जिथं आपला मृत्यू आहे, तिथं आपोआप आपल्याला तो काळ, तो मृत्यू बरोबर तिथं घेऊन जातो. त्या ठिकाणी आपल्याला जावंच लागतं. म्हणून शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे हे असणारे विधिमार्ग जर आपण केले तर या दोषातून आपली त्या ठिकाणी मुक्तता होते. याचे असणारे भयानक असणारे दुष्परिणाम आपल्याला भोगायला येतात. घरातील असणारे मुलं मुली, मी तुम्हाला नकारात्मकता सांगत होतो, उदक शांती, घरातील नकारात्मकता. तुमचे मुलं किंवा मुली शाळेत भरे हुशार असतील, भरपूर हुशार आहे, बुद्धिमत्ता एकदम तल्लक आहे, चांगली आहे, पण त्यांची अभ्यास करण्याची बिलकुल प्रवृत्ती होत नाही. समजून घ्यायचं घरातली ही नकारात्मकता त्यांना अभ्यास करू देत नाही. केलाही अभ्यास या नकारात्मकतेमुळे ज्यावेळेस ते परीक्षेला जातील, परीक्षेला गेल्याच्या नंतर त्यांना योग्य ते उत्तर किंवा जो केलेला अभ्यास आहे तो अभ्यास आठवणार नाही. कशामुळं? या असणाऱ्या नकारात्मकतेमुळं. आपण या गोष्टीकडे कधी लक्ष दिलंच नाही आणि फक्त अंधश्रद्धा म्हणून बोलायचं किंवा नको त्या गोष्टीकडे लक्ष देतं. साधं उदाहरण घ्या, तुम्ही लग्न कार्य वगैरे करता, मुलाचं मुलीचं लग्न करता. हे लग्न करत असताना मला सांगा, कुठल्या माता पित्याला वाटतं की आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न करून वाटुळं व्हावं? वाटतं बसलेल्यापैकी कुणालाच वाटणार नाही. आणि प्रत्येक जण त्या लग्नाचं असणारं, विवाहाचं असणारं नियोजन काटेकोरपणे कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न असतो. मग कोण 5 लाख घालतो, कोण 10 लाख, कोण 20, कोण 50 लाख, जशी पात्रता असेल, जसे पैसे असेल तसे पैसे घालता. पण हे सगळं करत असताना तुम्ही सगळ्यात महत्वाचं त्यांचा असणारा विवाह सोहळा योग्य दिवशी आणि कोणत्या मुहूर्तावर लावतो आपण? शुभ मुहूर्त. या दोघांच्या दृष्टीनं कोणता दिवस शुभ आहे आणि यांच्या दृष्टीनं त्या दिवसातला कोणता मुहूर्त शुभ आहे हे बघितलं जातं. बरोबर? तो शुभ मुहूर्त कशा करता बघितला जातो? यांचा विवाह शुभ मुहूर्तावरती लागला म्हणजे यांचं पुढं कल्याण होईल. बरोबर ना? मग मला सांगा, किती लोक या नियमाचं पालन करता, बरोबर वेळेत लग्न लावता? त्याच्यात काही म्हणता, महाराज थोडंफार मागं पुढं झाल्याने काय होतं? थोडंफार मागं पुढं झाल्याने काहीच होत नाही. पण तुम्हाला मी सांगतो, 42 ते 45 मिनिटाचा एक मुहूर्त असतो. एक घटिका 24 मिनिटाची असते आणि एक मुहूर्त 42, 45 किंवा 48 एवढ्या मिनिटाचा असणारा मुहूर्त असतो. आणि जो विवाहाचा मुहूर्त दिलेला असतो त्या 45 मिनिटाच्या मधला कालावधी दिलेला असतो. 10-15 मिनिटं मागं किंवा 10-15 मिनिटं पुढं असं चालून जातं. पण यदा कदाचित तुम्हाला दिलेला शुभ मुहूर्त, तो मुहूर्त संपल्याच्या नंतर जर अशुभ काळ चालू होत असेल किंवा राहू काळ जर चालू होत असेल आणि त्या काळावरती तुमच्या मुलामुलींचं जर लग्न लागत असेल तर त्याचे असणारे पुढे होणारे दुष्परिणाम तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. नको त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. त्यातही अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे असेल नसेल मला माहीत नाही. वेद आणि वेदाचे मंत्र ऋचा हे सूर्यास्त झाल्याच्या नंतर शास्त्राला म्हटलेलं मान्य नाही, सूर्यास्ताच्या नंतर. म्हणून विवाह सोहळा हा कधीही दिवसाच झाला पाहिजे. माझ्या पदार्थ नाही सांगत बरं, तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता. प्रेमानंद शास्त्रीजी वृंदावनचे, त्यांच्या मुखातून ऐकलेले हे वचन आहेत. सूर्य अस्ताला गेल्याच्या नंतर हे मंत्र चालत नाही. म्हणून जे लोक रात्री 9ला, 10ला, 11ला लग्न लावतात त्यांचे लग्न झाल्याच्या नंतर त्या उभयतांचे 12च वाजतील नक्की. कसे वाजतील, काय वाजतील, तुम्ही त्या ठिकाणी अनुभव घ्या किंवा बघा. ज्यांचे रात्री लग्न लागले ते किती सुखी आहेत, किती समाधानी आहेत, तुम्ही प्रचिती घेऊ शकता. कारण त्या वेळेच्या नंतर ते मंत्र म्हटलेले चालत नाही. हां, त्याला एक पर्याय आहे. दिवसा व्यवस्थित त्या ठिकाणी ब्राह्मणांकडून वेदोक्त मंत्र घोषाद्वारे विवाह सोहळा पार पाडून घ्यायचा. बाकीचं काय असेल कार्यक्रम तुमचे चालू द्या मग उशिरापर्यंत तुमच्या पद्धतीनं. पण जो मेन विवाह सोहळा आणि जी सप्तपदी आहे ती सूर्यास्ताच्या आत झाली पाहिजे. म्हणून शास्त्रानं दुपारचा अभिजित मुहूर्त आणि संध्याकाळचा गोरज मुहूर्त म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा तो मुहूर्त त्या ठिकाणी विवाहासाठी दिलेला आहे. म्हणून या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. मी सांगत होतो 14व्याची असणारी उदक शांती नाही केली तर घरातील नकारात्मकता, ती नकारात्मकता घरातील लोकांच्या डोक्यामध्ये घुसून नकारात्मकता निर्माण करून सगळ्यांच्या डोक्यामध्ये नकारात्मकता निर्माण होऊन छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठमोठाले भांडणं होतात. 13वा दिवस झाला, त्या आत्म्याचा पुढचा असणारा प्रवास चालू होतो यमदूतांच्या समवेत. 13 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर यमदूतांच्या सोबत त्या आत्म्याचा जो प्रवास चालू होतो तो प्रवास चालतो 48 दिवस. तो असणारा प्रवास पायी असतो. मग ऊन असेल, पाऊस असेल, रस्ता खराब असेल, काय असेल नसेल ते. तुम्ही म्हणाला तर रस्त्यानं त्याला काटे टोचतात का?
हो टोचतात. तुम्ही म्हणाल कसं काय टोचता? ज्यावेळेस दशपिंडदान विधी आपण करतो, तो विधी केल्याच्या नंतर तो सूक्ष्म आत्मा त्याला या पिंडदानाच्या माध्यमातून शक्तिसंपन्न केलं जातं आणि त्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी धुरकट अशा प्रकारचा देह प्राप्त होतो. यातना भोगणारा किंवा ज्या शरीराला त्रास होतो ते शरीर तर या ठिकाणी ठेवलेलं आहे, ते शरीर जाळलेलं पण आहे, पण त्या जीवाला त्याच्या कर्मानुसार शिक्षा देण्याच्या अनुषंगानं देवानं केलेलं हे नियोजन त्या सूक्ष्म शरीराला या पिंडदानाच्या माध्यमातून शक्तिसंपन्न असं छोटंसं शरीर प्राप्त होतं. त्या शरीराला या पुढील असणाऱ्या यातना प्राप्त होतात. 13वा झाला 48 दिवस यमदूतांच्या सोबत त्याचा असणारा प्रवास असतो. त्या प्रवासामध्ये काटे टोचणं असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, याच्यापासून संरक्षण व्हावं याच्याकरता त्याला पुण्याची गरज असते. कोणत्या पुण्याची? ज्या पुण्याची गरज असते ते पुण्य आपण दशक्रियाच्या दिवशी देतो. ब्राह्मणाला आपण चपला दान देतो, छत्री दान देतो, काही लोक बॅटरी देतात. हे कशा काही लोक म्हणतात ब्राह्मणाला एवढं देऊन तरी काय करायचं? शास्त्रानं सांगितलेल्या विधीप्रमाणे आपण तिथं ते देऊन टाकायचं. ते दिल्याच्या नंतर त्याचं असणारं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं आणि त्याच्या मार्गात येणारे अडथळे किंवा तिथं त्याला ज्या गोष्टीची गरज असते त्या गोष्टी तिथं त्याला प्राप्त होतात. हे 48 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याला आडवी लागते वैतरणी नावाची नदी. त्या नदीच्या कडेला कामधेनू नावाची असणारी एक गोमाता असते. ज्यानं कोणी आयुष्यामध्ये गोमाता दान केलेली असेल त्याच व्यक्तीला ती गोमाता ती नदी पार करण्यासाठी मदत करते. ती नदी काय पाण्याची वगैरे नसते, रक्त, मांस, रुधिरा, विष्ठा, घाण, मल, मूत्र यानं भरलेली ती नदी असते. सहजगत्या ती नदी पार होत नाही. त्या गोमातेची कृपा झाली तरच. आपल्याला गोमाता दान करणं नाही शक्य झालं, कमीत कमी सेवा तरी. काही म्हणतील महाराज पट्ट्या 100 गाई सांभाळतो. कोणत्या सांभाळतो? होस्टन किंवा जर्सी त्या गाई सांभाळतो. त्या गाईचा इथं काही संबंध नाही. गावरान गाय सांगितली शास्त्रानं, गावरान गाय. त्या गाईचं दान घडलं पाहिजे. नाही दान घडलं, जिथं जिथं मोठमोठ्याला गोशाळा आहे जा तिथे 15 दिवसाचा महिन्याचा चारा द्या, गेलेल्या पितरांच्या नावानं किंवा स्वतःच्या नावानं द्या. त्या माध्यमातून त्या गोमातेची कृपा आपल्यावरती होईल. ती वैतरणी नावाची नदी पार करण्यासाठी ती कामधेनू नावाची गोमाता आपल्याला मदत करेल, तेव्हा ती नदी पार होईल. ती नदी पार करण्यासाठी लागतात 39 दिवस. पहिले 13 दिवस मोजा बरं का तुम्ही. पहिले 13, नंतर चालण्याचे 48. किती झाले? 61. आणि त्या नदीमधून पार करण्याचे दिवस सगळे 39. 61 आणि 39 100 दिवस. हे 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या जीवात्म्याला यमसदनामध्ये नेलं जातं. मग त्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार आपल्या प्रत्येक कर्माचा लेखाजोखा तिथं असतो. आपल्या उजव्या खांद्यावरती चित्रगुप्त आहे, डाव्या खांद्यावरती चित्रगुप्त आहे. उजव्या खांद्यावरील असणारे चित्रगुप्त आपल्या पुण्याचा लेखाजोखा ठेवतात, डाव्या खांद्यावरील चित्रगुप्त आपल्या पापाचा लेखाजोखा ठेवतात. आणि पाप आणि पुण्य दोघांचा असणारे बेरीज वजाबाकी काय असेल नसेल ते करून जे जास्त असेल त्याप्रमाणे भोग आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतात किंवा शिक्षा आपल्याला प्राप्त होते. मग त्या ठिकाणी 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर नेलं जातं. म्हणून हे 100 दिवस पूर्ण होईपर्यंत याच्या आतमध्ये जर पितृपंधरवाडा आला आणि पितृपंधरवाड्यातली चतुर्थी जर आली, ज्या दिवशी आपण भरणी श्राद्ध करतो, ते भरणी श्राद्ध या 100 दिवसाच्या आत जर आलं तर करायचं नाही. शास्त्रवचन आहे बरं, पदरचं काही सांगत नाही. काही म्हणतील जाऊ द्या ना, भरणीला भरणी मिळून जातील. चालत नाही. 100 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतरच करायचं. मग काही म्हणतील 100 दिवसाच्या आत येत नाही, मग पुढच्या वर्षी करता येतं का? हरकत नाही, पुढच्या वर्षी सुद्धा करता येतं. एका वेळेस तुम्ही त्या ठिकाणी काशीला किंवा गयेला जाऊन ते पिंडदान करतात. 100 वेळेस तिथं पिंडदान केल्याचं पुण्य तुम्हाला एकदा घरी भरणी श्राद्ध केल्यानं लागतं. म्हणून ते भरणी श्राद्ध करणंही गरजेचं आहे, पण या 100 दिवसाच्या आत नको. हे 100 दिवस पूर्ण झाले यमसदनात नेलं जातं. यमसदनामध्ये त्याच्या पाप पुण्यानुसार त्या ठिकाणी त्याला 265 दिवस काय असेल नसेल ती शिक्षा दिली जाते. पहिले किती दिवस झाले सगळे? 100. आता हे किती दिवस सगळे यमसदनामध्ये? 265 दिवस. जसं कर्म असेल त्या कर्माच्या पद्धतीने त्याला त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते. मग ती असणारी शिक्षा बघून बरोबर हे 100 आणि 265 किती झाले? 365. आणि हे 365 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा शक्तिसंपन्न होण्याकरता आणि पुढच्या उद्धाराच्या मार्गाला जाण्याच्या दृष्टीनं यमसदनामधून त्या असणाऱ्या जीवात्म्याला मुक्त केलं जातं. का? तू ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळामध्ये तिथं जा, तुझ्या नावानं पिंडदान श्राद्धविधी सगळं होईल. ते असणारं पुण्य तू ग्रहण कर. त्याच्या माध्यमातून तुझी पुढची असणारी गती, सद्गती, अधोगती काय असेल नसेल ते अवलंबून असतं. म्हणून 365 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या नावानं हा श्राद्धविधी केला जातो. आणि श्राद्धविधीच्या दिवशी पिंडदानाच्या माध्यमातून, द्रव्यदानाच्या माध्यमातून, वस्त्रदानाच्या माध्यमातून, ज्ञानदानाच्या माध्यमातून आणि अन्नदानाच्या माध्यमातून जे पुण्य आपल्याला प्राप्त होतं ते असणारं पुण्य ब्राह्मण देवता संकल्पाच्या माध्यमातून आपल्याकडून सोडून घेतात. आणि हे पुण्य त्या जीवात्म्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं आणि त्या माध्यमातून त्या असणाऱ्या जीवात्म्याला पुढची गती किंवा सद्गती त्याला प्राप्त होते. हे पुण्य जेवढं असेल तेवढं. हे पुण्य जर कमी पडलं तर त्या असणाऱ्या जीवात्म्याला पुढची गती प्राप्त होत नाही. मग पिशाच योनी असेल, प्रेत योनी असेल, त्यामध्ये त्यांना कितपत पडावं लागतं.
मग त्या कुळातील हे गेलेले पितर जर प्रेत योनीला किंवा इतर योनीला जर गेले, त्यांचा उद्धार जर झाला नाही तर त्यांची अवकृपा त्या कुटुंबावरती होते, परिणाम स्वरूप त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरं जावं लागतं. म्हणून या गोष्टीपासून जर वाचायचं असेल, या गोष्टी शास्त्रानं ज्या पद्धतीने आपल्याला सांगितल्या त्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आता हे सगळे फक्त दुष्परिणाम सांगितले पितृदोष घरात आल्याच्या नंतर. आता पितृदोष घालवण्यासाठी काय काय करायचं हे जर सांगायला लागलो तर अजून 2 तास जाते. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. संकल्पित वेळेत आपल्याला सेवा आटपायची होती. म्हणून मोजके मुद्दे सांगून त्या ठिकाणी आपण समारोपाकडे जाणार आहोत. म्हणून आपलं जीवन जगत असताना पुण्याच्या दृष्टीनं, कर्माच्या दृष्टीनं, वागण्याच्या दृष्टीनं, नैतिकतेच्या दृष्टीनं, सामाजिकतेच्या दृष्टीनं आपला उद्धार कसा होईल याच्याकरता विचार करायला सांगितला. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कसला? तरावा या पार भव सिंधू. का हा विचार करायला सांगितला? प्राप्त असणारा देह नाश न पावणार आहे का? नाश पावणार आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ. का? आयुष्य खातो काळ सावधान. हा असणारा काळ आपलं आयुष्य खात बसलेला आहे. म्हणून आपल्याला सावधान व्हायला सांगितलं. आणि सावधान होऊन संत समागमे धरावी आवडी. संतांच्या समागमाची आवडी धरा आणि परमार्थाची तातडी करा. करावी तातडी परमार्थाची तातडी करायला सांगितली. इहलोकाच्या असणाऱ्या 2 नंबरच्या व्यवहारामध्ये पडून आपल्या डोळ्यामध्ये अज्ञानरूपी दूर घालून घेऊ नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो. इथला जो व्यवहार आहे, प्रत्येक व्यक्ती जोही धंदा करतो त्या धंद्यामध्ये खोटेपणा केल्याशिवाय तो धंदा पुढे होतच नाही. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? जास्त कायला? दुधाच्या पासूनच घ्या ना. दुधाचा पैसा जास्त आहे का पाण्याचा पैसा जास्त आहे? आता ही मी तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही. म्हणून या व्यवहाराच्या माध्यमातून आपल्याला पुण्य प्राप्त होणार नाही. आपला धंदा असेल, व्यवसाय असेल, त्या अनुषंगानं विषय सोडून द्या. परंतु ते करत असताना संसाराच्या अनुषंगानं तेही करणं गरजेचं आहे. आपल्या पारलौकिक धर्मामध्ये त्या गोष्टी येतात, तेही करणं गरजेचं आहे. पण या गोष्टी करत असताना ज्ञानोबा सांगतात, असोनी संसारी जिव्हे वेगू करी. काय? वेदशास्त्र उभारी बाया सदा. काय सांगतात वेदशास्त्र? संसारात असून तुम्ही तुमच्या जिभेनं वेग करा. कसला? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ते जर तुम्ही म्हटले तर पुण्याची गणना कोण करी. आणि अगणित पुण्य जर प्राप्त झालं, हे पुण्य तुमच्याही उद्धाराला कारणीभूत ठरेल, तुमच्या पितरांच्याही उद्धाराला कारणीभूत ठरेल. कारण तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आलात, पुत्र म्हणून जन्माला आलात. पुत्र शब्दाची व्याख्याच अशी आहे, पू नावाच्या नरकापासून पितरांना जो तारतो. पितरात त्रायते इति पुत्र. हा पितरांना तारण्यासाठी जो जन्माला येतो त्याचं नाव त्या ठिकाणी पुत्र आहे. म्हणून आपल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये आपलं कर्म चांगलं असावं आणि आपल्या गेलेल्या आईवडिलांच्या अनुषंगानं ज्या गोष्टी शास्त्रानं आपल्याला करायला सांगितल्या त्या गोष्टी शास्त्राला अनुसरून आपण करणं अभिप्रेत आहे, करणं गरजेचं आहे. त्याही गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजे. अंतकाळाच्या अगोदर नको त्या गोष्टीमध्ये इच्छा, अपेक्षा, वासना गुंतायला नको. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. देह त्यागण्याच्या अगोदर देवाचं स्मरण करा आणि त्यावेळेस स्मरण केल्याच्या नंतर देवाच्या चरणाजवळ जागा प्राप्त होईल. काही म्हणतील महाराज अंतकाळाच्या आधी देवाचं स्मरण करायला सांगितलं, पण अंतकाळ कसा कळणार आम्हाला? आपण कधी मरणार आहोत? मरणार आहोत हे सगळ्याला माहिती, पण कधी मरणार हे माहिती आहे का? नाही. सांगू तुम्हाला कधी मरणार आहोत आपण? प्रत्येकाचा मृत्यू प्रत्येकाला कळतो. एवढे संकेत सांगतो आणि संगतेकडे आपण जाऊ. ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, आंघोळ करत असताना अंगावरती पाणी घेतो. पाणी घेतल्याच्या नंतर कितीही पाणी टाकलं तरी छातीजवळचा हा असणारा भाग कितीही पाणी टाकलं तरी कोरडाच राहतो. असं ज्या दिवशी घडेल समजून चालायचं 1 वर्षात आपला मृत्यू निश्चित आहे. आता हे सगळे संकेत नैसर्गिक आहे बरं का. नाही तर काही हे संकेत पाहतील, नाही गाड्या आपल्याला काही टेन्शन नाही, जातील गाडी समोर उभं राहतील येणाऱ्या, धडकतान मरतात. तसंही काही करता कामा नये. नैसर्गिक मृत्यूचे संकेत सांगतोय मी. उत्तरेचा असणारा ध्रुव तारा सगळ्यांना दिसतोय, फक्त आपल्याला दिसत नाही. आता हा नियम डोळसांसाठी आहे, अंध व्यक्तीसाठी नाही. उत्तरेचा ध्रुव तारा सगळ्यांना दिसतो पण आपल्याला दिसत नाही. असं ज्या दिवशी घडेल समजून चालायचं तिथून पुढे 9 महिन्यामध्ये आपला असणारा मृत्यू निश्चित आहे. याच्याही पुढे जाऊन सांगितलं जातं, आपले हे कानाचे असणारे हे कानचाफे, बोलता बोलता हे कानचाफे असे लुटू जर हालत असतील किंवा थरथर कापत असतील, लखवा थरकाप आलेली व्यक्ती सोडून बोलता बोलता हे कानचाफे ज्या दिवशी असे लुटू हालायला लागतील, थरथर कापायला लागतील, समजून चालायचं तिथून पुढे 6 महिन्यामध्ये तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही झोपलेले आहात, झोपेतून उठले आणि उठल्याच्या नंतर एका कलरचे 2 कलर, एका व्यक्तीचे 2 व्यक्ती, 2 व्यक्तीचे 4 व्यक्ती असं जर दिसायला लागलं, समजून चालायचं तिथून पुढे 3 महिन्यात तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही झोपलेले आहात आणि झोपलेले असताना दुपारी दिवसा उन्हामध्ये चांदणे पडले असं स्वप्न पडलं किंवा भास झाला, समजून चला तिथून पुढे 1 महिन्यामध्ये आपला असणारा मृत्यू निश्चित आहे. आपलेच मुलं आपल्याला तेलानं आंघोळ घालतायत असं स्वप्न आपल्याला पडलं, समजून चालायचं तिथून पुढे 15 दिवसात आपला मृत्यू निश्चित आहे. तुम्ही झोपलेले आहात आणि झोपलेले असताना दक्षिण दिशेकडून कोणीतरी काळासा पुरुष तुमच्याकडे चालत येत आहे असं स्वप्न पडलं किंवा भास झाला, असं ज्या दिवशी घडेल समजून चालायचं 12 दिवसाने तुमचा असणारा मृत्यू निश्चित आहे.
याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात, कानी घालून या बोट नाद जे ऐकती न ऐकता जाणावे 9 दिवस. कानात बोट घट्ट घातल्याच्या नंतर, पॅक घातल्याच्या नंतर कान पूर्ण बंद करायचे, बाहेरचा आवाज काहीच आला नाही पाहिजे. असे कान घट्ट बंद केल्याच्या नंतर गुंग अशा प्रकारचा अनाहत ध्वनी आपल्याला ऐकू येतो. ज्या दिवशी तो गुंग अशा प्रकारचा अनाहत ध्वनी आपल्याला ऐकू येणार नाही, समजून चालायचं तिथून पुढे 9 दिवसामध्ये तुमचा मृत्यू निश्चित आहे. याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात, डोळे बंद करायचे. डोळे बंद करून आपले हात त्या ठिकाणी आपल्या डोळ्यावरती ठेवायचे. डोळे बंद करून हात डोळ्यावरती ठेवल्याचे, आता चष्म्यावरून नाही बरं का, आतून. आणि डोळे बंद केल्याच्या नंतर त्या काळोखामध्ये आपल्याला असे गोलसर लाल कलरचे चक्र दिसतात. ज्या दिवशी डोळे घट्ट बंद केल्याच्या नंतर ते गोलसर लाल कलरचे चक्र दिसणार नाही, समजून चालायचा 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू निश्चित आहे. याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबराय सांगतात, आपल्या डोळ्याच्या असणाऱ्या या भवया आपल्या डोळ्यानं आपल्याला दिसतात, आरशात नाही बरं का, प्रत्यक्षात. ज्या दिवशी आपल्या डोळ्याची भवई आपल्या डोळ्यानं आपल्याला प्रत्यक्षात दिसणार नाही, समजून चालायचं तिथून पुढे 5 दिवसामध्ये आपला मृत्यू निश्चित आहे. निम्म्या लोकांनी लगेच ट्रायल पण घेतली, जाऊ द्या 5 दिवस साबूत आहे. याच्याही पुढे जाऊन सांगितलं जातं, शरीरातील असणारे पंचप्राण जर बाहेर निघण्याच्या दृष्टीनं त्यांची धावपळ चालू असेल आणि आपला असणारा श्वास त्यांना अडथळा निर्माण करून ऊर्ध्व गतीनं जर चालू झाला, तर आपला असणारा घसा घरघर वाजायला लागतो. जुने लोक त्याला म्हणतात घराडा लागला. घराडा लागला की लोक म्हणतात पाहुण्यांना फोन लावा, आता यांचं आठवत आलं. ऊर्ध्व गतीचा श्वास चालू झाला, समजून चालायचं 3 दिवसामध्ये आपला मृत्यू निश्चित आहे. सगळ्यात शेवटचा संकेत ज्ञानोबराय सांगतात, नासागरीचे अग्र न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नाकाचा असणारा शेंडा असो नसो, चपटा असो, बदका असो, कसं असो, पण शेंडा असतो नाकाला. तो नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यानं आपल्याला दिसतो. ज्या दिवशी आपल्या नाकाचा शेंडा आपल्या डोळ्यानं आपल्याला प्रत्यक्षात दिसणार नाही, समजून चालायचं तो दिवस आपला सगळ्यात शेवटचा दिवस. न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागरीचे अग्र न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागरीचे अग्र न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागरीचे अग्र न दिसता नयनी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. नासागरीचे अग्र न दिसता नयनी, जर दिसलं नाही समजून चालायचं शेवटचा दिवस आहे. मग ज्ञानोबराय सांगतात, त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. म्हणजे आपल्या मरणाचे संकेत सुद्धा साधू संतांनी आपल्याला सांगितले. ते जाणा, ओळखा, कमीत कमी त्या माध्यमातून तरी मरणाच्या पूर्वी भगवंताचं नाव मुखाला येऊ द्या, जेणेकरून आपला उद्धार होईल, आपलाही उद्धार होईल आणि आपण गेल्याच्या नंतर आपल्यामुळं आपल्या कुळाला पितृदोष लागणार नाही, ते सुद्धा सुखानं त्या ठिकाणी जगतील. या अनुषंगानं स्वतःच्या असणाऱ्या उद्धरणाचा विचार महाराज या अभंगात करायला सांगतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. असा साधा सरळ अभंग घेऊन अभंगावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न आणि श्राद्धविधी त्या असणाऱ्या अनुषंगानं थोडासा बोलण्याचा प्रयत्न. या ठिकाणी या असणाऱ्या सेवेला येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला. नेहमी कथेला कोणतीही कथा असो, देवी भागवत असेल, भागवत कथा असेल, रामकथा असेल, विष्णू पुराण असेल, गणेश पुराण असेल, हे सगळे असणारे मंडळी अगदी मला भरभरून साथ करतात. आणि याच मंडळीमधील माझ्या छोट्या भावाप्रमाणे माझ्यावरती प्रेम करणारे आमचे किरणदादा जाधव, किरण महाराज जाधव, मला वाटतं ज्यांचं श्राद्ध आहे त्यांच्या सुनबाईंचे बहिणीचे चिरंजीव, म्हणजे त्यांच्या मावशीच्या सासऱ्यांचं श्राद्ध. आणि त्या संपर्काच्या माध्यमातून, त्यांच्या मावशींच्या संपर्काच्या माध्यमातून, काकांच्या संपर्काच्या माध्यमातून प्रथमतःच तुमच्या या असणाऱ्या परिसरामध्ये येऊन श्राद्धविधीच्या अनुषंगानं ही असणारी सेवा करण्याचा योग आला. आता किती बरोबर झालं, किती चुकीचं झालं, किती तुम्हाला पटलं नाही पटलं हे तुम्हाला माहिती, पण जेवढं काही सांगितलं